ही कहाणी आहे जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यातील उमरे गावातील शेतकरी समाधान दयाराम पाटील यांची। फक्त 1500 लोकसंख्या असलेल्या या लहानशा गावातले हे शेतकरी आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनले। एकेकाळी पाण्याच्या समस्येमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आणि त्यातूनच त्यांनी मनाशी खुणगाड बांधली। आज त्यांच्या शेतीत तब्बल 11 विहिरी आणि 10 ते 11 बंधारे आहेत। शेती क्षेत्रात केलेले यशस्वी निरनिराळे प्रयोग यामुळे आज एक आदर्श शेतकरी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे। शेती क्षेत्रातील त्यांच्या या योगदानामुळेच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतीनिष्ठ पुरस्कार तसेच कृषीभूषण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कृषी क्षेत्राशी संबंधित शासनाच्या अनेक समित्यांवरही ते कार्यरत आहेत। पण हा प्रवास नेमका कसा झाला हेच आपण आज आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग पाहूया। नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। खरं तर आपल्या देशाला कृषीप्रधान देश असं म्हटलं जातं, असं आपण आतापर्यंत ऐकत आलो आहे। असं असलं तरी आता अशा परिस्थितीतही अनेक शेतकरी अडचणीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक संकटांचा त्यांना सामना करायला लागतो। पण अशा परिस्थितीत अनेक असे शेतकरी आहेत जे त्यांच्या शेतीच्या माध्यमातून समाजासाठी, इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात आणि अशा शेतकऱ्यांचा संदेश, त्यांचं मार्गदर्शन इतर आपल्या समाजातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं। त्यांची शेती पद्धती नेमकं ते कशा पद्धतीने करतात याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी। खरं तर शेती हा विषय हा लग्नस्थळ पाहण्यासाठी महत्त्वाचा नसून तो आपला जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि याच अनुषंगाने सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजच्या वतीने गोष्ट शेतकऱ्यांची ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे आणि या मालिकेच्या माध्यमातून आज आपण एरंडोल तालुक्यातील उमरे येथील शेतकरी श्री समाधान दयाराम पाटील यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। त्यांच्याबाबत अधिक सांगायचं झालं तर त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये विविध निरनिराळे प्रयोग करत आतापर्यंत यशस्वी ते ठरलेले आहेत आणि त्यांच्याच शेती क्षेत्रातील कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार तसेच कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आणि त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा राहिला आहे, त्यांची शेती करण्याची पद्धत नेमकी काय आहे, या संपूर्ण विषयांवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, स्वागत आहे तुमचं सुवर्ण खानदेश लाईव्ह। नमस्कार, मी कृषीभूषण समाधान दयाराम पाटील, राहणार उमरे, तालुका एरंडोल। सर, स्वागत आहे तुमचं सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये। तुमचं शेती नेमकी किती आहे आणि कशा पद्धतीने तुमची आत्तापर्यंतची वाटचाल राहिलेली आहे? माझी शेती एकत्र कुटुंब पद्धतीची माझी शेती भरपूर आहे। माझ्याकडे 100 ते 105 एकरपर्यंतची शेती आहे। याच्यामध्ये खूप अगोदर आम्हाला खूप त्रास झालेला आहे, कारण पाण्याचं दुर्भिक्ष असताना त्याच्यामुळे शेती करता आली नाही आणि करायला गेलं तर पाणी नव्हतं, पैसा नव्हता, खूप अडचणी होत्या। कालांतराने आपण कृषी विभागाची मदत घेऊन वेगवेगळ्या योजना आपण शेतामध्ये घेतल्या आणि बाग फुलवण्याचा प्रयत्न केला। मी त्याकडेच येतो आहे। मी आता आपण सोबतच शेती बघत होतो, या ठिकाणी मला म्हणजे ते खूप तुमचं कौतुक करावंसं वाटेल ज्या पद्धतीने तुम्ही पाण्यावर काम केलेलं आहे। तर सुरुवातीला तुम्ही असं म्हटलं की पाणीचं तुमच्याकडे समस्या होती, पण आता कशा पद्धतीने तुम्ही विशेषतः पाणीवर काम केलं आहे, म्हणजे पाण्याच्या विषयी असं की पाणी नसल्याने शेतकरी हातबल होतो आणि निसर्गही त्याच्याकडे पाठ फिरवत असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे काही वेळेस जास्त पाणी पडतो, काही वेळेस पाणी नसतं। तर याच्यासाठी सुरुवातीला मी 2 बांध शेतामध्ये घातले। आम्ही 4 भावंड मिळून आणि शेजारचे आपले शेतकरी घेऊन, शेतकरी मित्रांच्या सहाय्याने आणि स्वतः मेहनत करून 2 बांध घातले। त्याचा रिझल्ट खूप मोठ्या प्रमाणात दिसला। पाणी आळवल्यामुळे शेतीमध्ये पाण्याच्या पातळीची वाढ होते आणि आपल्याला फायदा कसा होतो हे लक्षात आलं। त्याच्यानंतर मग आपण शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला, गट तयार करून आणि स्वतः आम्ही 8 ते 10 बांध नाल्यावर दगड मातीचे बांधले। दगड मातीचे बांधण्याचं कारण असं होतं की शासनाच्या मापदंडात आपला नाला बसत नसल्याने आपल्याला शासनाकडून बांध मिळणंही कठीण होतं। आता शासनही त्या तत्पर झालेलं आहे, ते कोणत्याही ठिकाणी बांध देऊ शकतं। असे आपण 10 बांध केले। नंतर शासनाची सामूहिक शेततलावाची योजना आली। या योजनेमार्फत आपण सामूहिक शेततलाव घेतलं आणि सूक्ष्म सिंचनाचा वापर करून ठिबकच्या साहाय्याने हळूहळू फळबाग वाढवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याच्यात आपण म्हणजे यशस्वी झालो। चांगल्या प्रकारे ते पाणी अडवल्यामुळे
आणि दुसरं म्हणजे शेततलावामुळे. शेततलाव म्हणजे एक शेतकऱ्याची पाण्याची बँक तयार होते ती. त्याच्यात करोडो लिटर पाणी आपण साठवून ठेवू शकतो आणि त्याचा आपण जरी ड्रीपच्या सहाय्याने असा वापर केला तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा त्याचा होऊ शकतो. तुम्ही म्हणजे मूळतः तुमची शेती या ठिकाणी मोसंबीचं म्हणजे शेती जास्त आहे प्रमाणात आहे, फळबाग आहे. तर तुम्ही फळबाग शेतीकडे कसे वळलात आणि कशा पद्धतीने तुम्ही यावर काम केलं? खरं तर खूप मोठ्या क्षेत्रामध्ये तुम्ही फळबागची लागवड केलेली आहे. फळबागचा विषय असा की हे जे आपलं कापूस असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, या पिकापासून उत्पन्नाचा शेतकऱ्याला पाहिजे तसा पैसा मिळू शकत नाही. सुरुवातीला मी 5 एकर शेतावर सीताफळाची लागवड केली आणि सीताफळ हे एक असं वनस्पती आहे की त्याला कोणी खात नाही. म्हणजे शेळ्या, मेंढ्या हे पण त्याला खात नाही, जंगली प्राण्यांचा त्याला हे नाही. आणि त्याच्यापासून सीताफळाला मार्केटमध्ये मागणी चांगली असल्यामुळे क्वालिटीचं फळं तयार झाल्याने त्याच्यामुळे पैसा त्याच्यात मला दिसायला लागला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही भावंडांनी बैठक करून आपण मोसंबीसुद्धा एक फळपीक घेतलं पाहिजे, तर त्याची अशी लागवड केली. आणि मोसंबीला चांगल्या प्रकारात मार्केटमध्ये चांगला भाव मिळत असल्याने आणि एकरी जे उत्पन्न मिळतं ते मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे आम्ही हळूहळू फळबागेकडे वळलो. आणि फळबागेला पाण्यासाठी आपल्याकडे पाणी असल्याने ठिबकचा याचा आणि मल्चिंग पेपरचा वापर करून कमी पाण्यामध्ये आपण त्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्याप्रमाणे त्याच्यात मी खूप यशस्वी झालो. आणि शेतकऱ्यांनाही मी म्हणजे मार्गदर्शन केले. माझे जे मित्र असतील त्यांनाही फळबागेकडे कसं वळता येईल असा मी खूप प्रयत्न केला. दुग्ध व्यवसायासंदर्भात देखील तुम्ही आतापर्यंत विशिष्ट म्हणजे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. तर याची सुरुवात कशी झाली आणि आतापर्यंत त्याची परिस्थिती नेमकी काय आहे? दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत मी म्हणेल की प्रत्येक शेतकऱ्याने शेतीला एक जोडधंदा म्हणून जो योग्य आणि चांगला काय व्यवसाय असेल तर दुग्ध व्यवसाय आहे. कारण त्याच्यापासून आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या मिळतात. पहिला म्हणजे आपल्याला शेणखत मोठ्या प्रमाणात मिळतं आणि आपल्याला आहारामध्ये दुधाचा वापर जास्तीत जास्त करता येतो. घरी दूध असलं दूध मिळतं आणि ते रोखीने पैसा आपल्याला मिळत असतो. मी माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने गावामध्ये कोऑपरेटिव्ह संस्था स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक सभासदाला 1-1, 2-2 गाय बँकेच्या मार्फत, बचत गटांच्या मार्फत कशी देता येईल अशा पद्धतीने आणि मला दूध संघाच्या अधिकाऱ्यांनी चांगलं सहकार्य केलं. बँक ऑफ बडोदा असेल, सेंट्रल बँक असेल, स्टेट बँक असेल, या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या गटाला कर्ज घेणं असेल दुग्ध व्यवसायासाठी. आज असं आमच्या गावामध्ये आज अशी परिस्थिती आहे, प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान 2 गायी तरी आहेत. आणि मोठ्या प्रमाणात ती संस्था संगणकीकृत केल्यामुळे आणि स्वच्छ कारभार असल्यामुळे गावातील दूध उत्पादकांचा भरोसा त्याच्यावर बसला. आणि आज माझ्याकडे माझ्या दूध संस्थेमध्ये 500 लिटर दुधाचं रोजचं संकलन आहे आणि त्याच्या माध्यमातून दर 10 दिवसांनी रोकडा पैसा गावात फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सुद्धा तो एक आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि आपल्याला पण एक खेळतं भांडवल त्याच्या माध्यमातून मिळतं. छोटा शेतकरी असेल तर त्याला दुग्ध व्यवसायसुद्धा हा एकदम चांगला नफा देणारा एक शेती संलग्न व्यवसाय आहे. त्याच्यामुळे आपण दूध संस्था गावात ओपन करून आणि 25 वर्षापासून दूध संस्थेचं राजकारण न करता कोऑपरेटिव्ह संस्था असल्याने मी बिनविरोध कशी करता येईल असा सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न करून आणि तिला बिनविरोध करण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो आणि ती बिनविरोध झालेली पण आहे. तुम्हाला तुमच्या शेती क्षेत्राच्या कार्याची दखल घेऊन सरकारकडनं पुरस्कार दिले गेलेले आहेत. या पुरस्कारांबाबत सांगा काय कशा? मला एक खूप आनंद झाला कारण की एक विषय असतो, आपण जेव्हा काही कार्य करत असतो, शेती असेल किंवा सामाजिक चांगलं कार्य करत असेल, ज्यावेळेस कोणीतरी पाठीवर कौतुकाची स्थाप देतं, त्याच पद्धतीने शासनाने माझ्या कार्याची दखल घेतली आणि 2013-14मध्ये मला शासनाने शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरवून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, राज्यपालांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिलं आणि माझा गौरव केला. त्याच्यानंतर मला त्याच्यात खूप आनंद झाला आणि माझ्या कार्याची म्हणजे व्याप्ती मोठ्या प्रमाणात झाली. मी इतर शेतकऱ्यांच्याही मदतीला जाऊ लागलो आणि जात असल्याने असं करत असल्याने माझी पण प्रगती झाली आणि माझ्यामुळे इतर शेतकऱ्यांची प्रगती झालेली पाहून मला शासनाने 2017-18मध्ये कृषीभूषण पुरस्कार देऊन माझा सन्मान केला.
आणि याच्यात मला त्या आपल्या कार्याचं निश्चितच आपल्या कार्याची वाढ होत आहे आणि लोकांचं कौतुकाचं हे मिळत आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या कार्यामध्ये झोकून घेतलं आणि चांगल्या पद्धतीने मी आज शेतीमध्ये एक माझं स्थान निर्माण केलेलं आहे. आणि याचा विचार करता आपल्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, जिल्हा कृषी अधिकारी असतील, तडवी साहेब असतील, ठाकूर साहेब असतील, बोकरे साहेब असतील, अशा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने, आमचे तालुका कृषी अधिकारी असतील यांच्या मार्गदर्शनामुळे मी शासनाच्या अशासकीय कमिट्यांवर कृषी विभागामध्ये जसे की आत्मा कमिटी आहे त्या कमिटीचा मी अध्यक्षपण या अशा पद्धतीने मी झालो शेतीमुळे. आतापर्यंत तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीने शेतीमध्ये काम केलेलं आहे, कार्य केलं आहे, त्याचीच दखल घेता तर तुम्ही विविध समित्यांवर काम करतायत. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एक शेतकरी म्हणून तुमचं स्वप्न होतं की राहुरी कृषी विद्यापीठ आपण शेतकरी म्हणून पाहायला जावं. खरं तर आज अशी वेळ आली की त्याच राहुरी कृषी विद्यापीठावर तुम्ही शेतकरी सल्लागार समितीचे सदस्य आहात. तर या कामाबाबत सांगाल, कोणकोणत्या समित्यांमध्ये तुम्ही काम करतायत आणि काय त्याबद्दल अधिक सांगा. मला खूप आनंद होतो की अशा समित्यांवर की ज्या ठिकाणी मी राहुरी कृषी विद्यापीठाचा विषय जर तुम्ही काढला आता तर राहुरी कृषी विद्यापीठ आतापर्यंत मी बघायला गेलो होतो आणि बघत असताना की आपल्याला कोणीतरी या विद्यापीठाची माहिती द्यायला पाहिजे असं माझ्या मनात पण शल्य होतं. आणि तिथं देतात माहिती कोणीही गेलं तरी. परंतु एक आनंदाची गोष्ट अशी की मला हे इतर काम करत असताना शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असताना आमच्या ममराबाद कृषी विज्ञान फार्मच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, शास्त्रज्ञांनी माझ्या याची कार्याची दखल घेत राहुरी कृषी विद्यापीठाला कळवलं आणि विद्यापीठाने मला शेतकऱ्यांच्या सल्लागार समितीवर घेतलं. म्हणजे अधिक मला त्या आता त्या याच्यावर माझी जबाबदारी वाढली आणि काम करण्यात मला पण आनंद होतो. कारण त्या ठिकाणी विद्यापीठ म्हणजे एक संशोधनाचं एक साधन आहे आणि अशा विद्यापीठाचा आपण सदस्य आहोत. ते पण 4 जिल्ह्यामधून एक शेतकरी ते निवड करत असतात. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यामधून मला प्रतिनिधित्व मिळालं. त्याचा पण मला एक हे आहे. आणि दुसरा विषय, शासनाने मला आमचे आमदार साहेब चिमणराव पाटील यांनी माझ्या शेतालाही त्यांनी भेटी दिल्या. त्यांनी पाहिलं. पालकमंत्री महोदय असतील गुलाबराव पाटील यांनी पण त्यांनी याच्यामुळे मी आता शासनाची जी कृषी विभागाची आत्मा ही अशासकीय कमिटी आहे त्या कमिटीचं अध्यक्षपद त्यांनी मला दिलेलं आहे. या कमिट्यांमार्फत मी शेतकऱ्यांचं काम करण्याचा चांगला मला एक म्हणजे एक हक्काचं स्थान मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मी अधिकाऱ्यांशी चर्चा करून वेगवेगळ्या योजनांची माहिती मी शेतकऱ्यांना या कमिट्यांमार्फत देऊ शकतो. सध्या शेतकरी हा म्हणजे शेती क्षेत्राचा खूप चॅलेंजिंग विषय झालेला आहे. अनेक म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्याची आकडेवारी पण समोर येत असते. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता सद्यस्थितीत शेतकऱ्यांसमोरची आव्हानं नेमकी काय आहेत आणि कशा पद्धतीने सरकारची भूमिका त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने असली पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी त्या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे? पहिला एक विषय मी निश्चित सांगू शकेल की शेतकऱ्याने स्वतः काबाड कष्ट करायची हिंमत ठेवली पाहिजे. दुसरा विषय की शासनाला आपण दोष देत बसण्यापेक्षा शासन कुठलंही असेल शेतकऱ्यांना पाठीशी आहे अशा गोष्टी आपल्याला दिसतात. जसं की शेतकऱ्यांसाठी ठिबकची योजना असेल, सोलर पंप असेल, शासन शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. पीक कर्ज जे असतं, पीक कर्जला आता त्यांनी बिना व्याजी म्हणजे 1 वर्ष बिना व्याजाचे आपल्याला पैसे कोणी देऊ शकत नाही. शासन आपल्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना मी एक सांगू इच्छितेल की शेतकऱ्यांनी शेतीवर प्रेम करायला पाहिजे आणि शेती हा आपला एक मेन व्यवसाय आहे. या दृष्टिकोनाने बघून शासनाच्या योजना, आपली मेहनत आणि कमी पाण्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला शेतीमध्ये काय करता येईल असं जरी आपण आणि शेतीला जोडधंदा आपण लक्ष दिलं तर मी निश्चितच सांगेल की आपल्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. आणि काही वेळेस निसर्गाचा लहरीपणा असल्यामुळे शासनाने आपल्याला दिलेला आहे पीक विमा. 1 रुपयामध्ये पीक विमा शासन आपल्या पाठीशी आहे. काही अधिकारी असतात की ते पण चांगली मदत करतात. परंतु आपण काही वेळेस आपलं पीक नियोजन काही निसर्गाच्या लहरीपणामुळे किंवा आपल्या चुकीच्या धोरणामुळे जरी हे झालं, आपण हताश न होता दुसऱ्या पिकाची तयारी करून चांगल्या पद्धतीने जरी शेती केली, यंत्राचा वापर केला, ग्रुप शेतीचा वापर केला, शासकीय योजनांचा लाभ घेतला तर निश्चितच शेतीमध्ये फायदा होईल. आणि शेताकडे आपण लक्ष दिलं तर निश्चित आपण कुठे फेल जाणार नाही. हे मला निश्चित मी छातीठोकपणे सांगू शकतो. शेती ही काही असा वेगळा विषय नाही.
शेवटी शेतीला महत्त्व आहे. आज जी पूर्वी म्हण होती, पहिले शेती जे श्रेष्ठ शेती, दुय्यम व्यवसाय आणि नोकरी कनिष्ठ मानली जात होती. त्या पद्धतीने दिवस शेतीला येतील. शेतकऱ्यांनी विश्वासार्थ न हारता शेतीवर प्रेम करून शेतीकडे लक्ष दिलं तर निश्चितच फायदा होईल. आपण जर सद्यस्थितीत पाहिलं तर शेतीमध्ये तरुणांचा सहभाग आपल्याला कमी पाहायला मिळतो. याला अनेक कारणं असतील. लग्नासाठी स्थळ म्हणजे एक शेती थोडा दुय्यम मानलं जातं. दुसरीकडे एक शाश्वत उपाय किंवा सुरक्षितता म्हणून शासकीय नोकरीचा देखील पर्याय शोधला जातो. यामुळे तरुणांचा शेतीमध्ये सहभाग कमी होतोय. शेवटचा प्रश्न आहे की तरुणांचा शेतीमध्ये सहभाग वाढावा यासाठी तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? मी एक सांगू इच्छितो की प्रत्येकजण म्हणतं की शेतीला दर्जा कमी दिला जातो आणि जो मुलगा शेती करतो त्याला मुलगी देत नाही. हे चुकीचं आहे. आज शासनाने चांगल्या चांगल्या स्कीम आणलेल्या आहेत. जसं की पॉलिहाऊस असेल, शेणनेट असेल, अशी चांगली योजना घेऊन दुग्ध व्यवसाय असेल, आपण शेतीमध्ये जरी प्रगती केली आणि तरुण शेतकऱ्यांनी लक्ष घातलं की ज्याला शक्य आहे त्याने जरी नर्सरी तयार केली, फळांची नर्सरी तयार केली, चांगली पिकं घेतली. आता निश्चितच आहे की मुलगीवाला जरी म्हणत असेल की शेती काम करणारा मुलगा नको, परंतु मुलगी देताना तो ते पण सांगतो, ते पण विचारतो की शेती जास्त असेल तर मला मुली द्यायला काही अडचण नाही. म्हणजे शेतीला पाहून पण मुली देणारे लोक आहेत आणि शेवटी शेती विचारली पण जाते. पण तरुणांच्या विषयी मी जर सांगितला, आता तरुणांना जी शेती आवडते, त्यांना जे वाटतं ते दुग्ध व्यवसायामध्ये मॉडेलिंग करू शकतात. चांगल्या प्रकारे चांगला गोठा तयार केला आणि जरी तुम्ही चांगल्या प्रतीचं दूध शहरापर्यंत पोहोचवलं तर खेड्यामध्ये जे आज 30 ते 35 रुपये लिटर दूध आहे ते सिटीमध्ये 60 रुपये लिटर दूध घेणारे लोक आहेत. असा चांगल्यापैकी गोठा केला, चांगला भाजीपाला पिकवला, शेणनेटमध्ये आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो, उच्च प्रतीचा भाजीपाला घेऊ शकतो. अशा पद्धतीने जर लक्ष घातलं आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये हे केलं तर तरुणांसाठी शेतीमध्ये तर खूप भारी आहे की नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. आता जसं पॉवर विडर असेल, पूर्ण शेती आपण चांगल्या प्रकारे केली तर निश्चितच त्यांना स्कोप आहे. आणि दुसरा विषय असा येतो की शासनाच्या काही गोष्टी चुकीच्या बी घडतात. शासनाने हमी भावामध्ये ज्या गोष्टी केलेल्या आहेत, हमी भावामध्ये आता खरेदी करायची ते पूर्ण खरेदी करत नाही आणि टायमावर खरेदी करत नाही. तर आणि काही योजना असते की शासन ती योजना टायमावर देऊ शकत नाही, टायमावर करत नाही. शासनाने योजना कमी दिल्या पण टायमावर दिल्या किंवा जी शासकीय खरेदी आहे ते भाव जे विषय असतील की भावच्या बाबतीत बऱ्याच जणांना अडचणी आहेत. भाव कमी देतं शासन असं वाटतं, परंतु पूर्ण जरी शासनाने खरेदी केलं हमी भावामध्ये जे टार्गेट ठरलं तरी शेतकरी त्याच्यापासून शेतकऱ्याचा फायदा होईल आणि शेतकरी दूर जाणार नाही. आणि शासनाच्या चांगलं तरुणांसाठी आता जसं की काही तरुण मुलं आहेत, BSc ॲग्री झालेले आहेत, कॉलेज आहेत, त्यांना चांगल्या शेती जर दाखवल्या, जे मॉडेल आहेत शेतीमधले ते जर दाखवले निश्चित ते आकर्षित होतील. आणि शिक्षणामध्ये सुद्धा एक शेतीचा विषय असला पाहिजे असं मला वाटतं की शेतीविषयी मार्गदर्शन त्याच्यात असलं. शेती काय करू शकते, चांगल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा त्यांना दाखवल्या, त्यांच्या शेतावर जर त्यांना व्हिजिट दिल्या तर निश्चित ते शेतीकडे वळतील असं मला वाटतं. धन्यवाद. तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ आमच्यासाठी दिलात. तर हे होते कृषीभूषण श्री समाधान दयाराम पाटील. त्यांनी आज आपल्यासोबत सविस्तरपणे संवाद साधला आहे. गोष्ट शेतकऱ्यांची या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आज त्यांच्या शेतावर आलो आणि त्यांची सविस्तरपणे मुलाखत घेतली. खरं तर ते ज्या पद्धतीने शेती करतायत ते म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की शेती हा विषय नकारात्मकतेकडे जे लोक पाहतात त्याकडे आणि कुठेतरी उत्पन्न कमी होतं आहे, काही अनेक निगेटिव्हिटी समोर येते, अनेक अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ही समाधान पाटील ज्या पद्धतीने शेती करतायत ती अत्यंत प्रेरणादायी ठरेल. त्यांनी निश्चितच या ठिकाणी येऊन भेट दिली पाहिजे असं मला या निमित्ताने आवर्जून सांगावंसं वाटतं. तर गोष्ट शेतकऱ्यांचे या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूयात. नवीन शेतकऱ्यांचं आपण लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. जाताना एक विनंती आहे, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज आमचे यूट्यूब चॅनल कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.